नमस्कार. आज आपण अधिक मासाचा 27वा अध्याय बघणार आहोत. वृत्तीचा पालट. अधिक मास महात्म्याची आणखीन एक नवलाईची गोष्ट लक्ष्मी सांगताना भगवान विष्णू म्हणतात, प्रिये, ही कहाणी आहे सुशर्मा नावाच्या एका राजाची. तो राजा सद्गुणी, धार्मिक, शास्त्रकला निपुण आणि धर्मपरायण होता. राजा आणि त्याची सुशील पत्नी राणी सुष्टमयी हे दोघंही दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास मोठ्या श्रद्धेनं पाळत. त्यामध्ये स्नान, दान, जप, तप, भगवत दर्शन घेत नामस्मरण करीत. अशाच एका अधिक मासात अंगिरा ऋषी एक दिवस आले. राजा राणीनं मोठ्या श्रद्धेनं त्यांचं आगत स्वागत केलं, आदर सत्कार केला. तेव्हा ऋषींनी विचारलं, राजा, सारं मंगलकुशल आहे ना? होय महाराज, सर्व ठीक आहे, राजाने उत्तर दिले. राजा, तरी तुझ्या मनात काहीतरी सांगायचंय, विचारायचं आहे, खरं ना? मग विचार ना, ऋषी म्हणाले. तेव्हा राजा सांगू लागला, महाराज, माझ्या ह्या नगरीत वीर नावाचा एक व्यापारी राहत होता. तो धनाचा फार लोभी, वृत्तीनं भयानक क्रूर होता. त्याने पैशांसाठी अनेकांना मारलं होतं. तो गावात चोऱ्याही करत होता. बरेच प्रयत्न करून तो हाती येत नव्हता. एक दिवस मात्र हा वीर आपल्या पत्नीला घेऊन दूर जंगलात निघून गेला आणि तिथंच लपून बसला. एक दिवस तहानेनं व्याकुळ होऊन तो पाण्याच्या शोधात वनात फिरत असतानाच त्याला एक जुनं पुरातन मंदिर दिसलं. त्या मंदिराभोवतालचा परिसर वृक्ष, लता, वेली यांनी फुललेला, नटलेला होता. अनेक फुलझाडं मंदिराजवळ होती. तुळशीचं मोठं वनही तिथे होतं. जवळच एक सुंदर सरोवरही होतं. तो तिथं गेला. त्यानं पत्नीसह तिथं जलपान केलं आणि विश्रांतीसाठी जवळच एका झाडाखाली थांबला. तोच आम्ही उभयता तिथे पोहोचलो. महाराज, ते एक पुरातन विष्णू मंदिर आहे. प्रत्येक अधिक मासात आम्ही तिथं दर्शनाला जातोच. आम्ही दोघं गेलो, दर्शन घेतलं, पूजा केली. राणी मंदिराबाहेर पडली. तोच एक स्त्री रडत रडत येऊन राणीचे पाय धरून म्हणाली, राणीसाहेब, मी वीरबहूची पत्नी. तो एक अत्यंत हिंसक वृत्तीचा पापाचरण करणारा दुरात्मा आहे. देवी, आमचं पाप दूर होईल असा काही मार्ग सांगा, आमचा उद्धार करा. राणीला तिच्याबद्दल दया वाटली. वीरसह ती दोघंही येऊन आमच्या पायांवर पडून रडू लागली. महाराज, वृत्ती पालटाचा, उद्धाराचा, कल्याणाचा मार्ग दाखवा. राणीनं अभय दिल्यामुळे मलाही काही करता येईना. त्या दुष्टाला शिक्षा करण्याऐवजी तुम्ही दोघं ह्या मंदिराची देखभाल करा, साफसफाई करा, विष्णू पूजा, दर्शन, नामस्मरण घ्या व आत्मकल्याण करून घ्या, असं अगदी सहज बोलून गेलो. त्यांनी लगेचच त्या गोष्टीला होकार दिला. महाराज, पण ही सेवा केव्हा करू? त्याने प्रश्न केला. केव्हा म्हणजे काय? अरे, आजपासूनच अधिक मास चालू झाला आहे. हा महिना पुण्यकर्माला अनुकूल आहे. लगेच ही सेवा चालू करा, मी म्हणालो. आणि महाराज, त्या दंपतीने त्या क्षणापासून ते सेवा चालू केली. आणि आश्चर्य म्हणजे अधिक मासाची सेवा पूर्ण होताच त्या दोघांना घ्यायला स्वर्गातून विमान आलं. देवदूत त्या दोघांचा उद्धार करून त्यांना वैकुंठात घेऊन गेले. महाराज, शंका एवढीच की एवढ्या अल्प सेवेनेच एवढ्या मोठ्या पापाचं क्षालन कसं झालं? तेव्हा अंगिरा ऋषी म्हणाले, राजा, ज्या गोष्टी एरवी केल्या तर जेवढं पुण्य मिळतं त्यापेक्षा कितीतरी पटीनं पुण्य ह्या अधिक मासामध्ये मिळतं. त्यामुळेच ही नवलाई घडली. मग राजा राणीनेही आपल्या अधिक मास उद्यापनाची सांगता अंगिरा ऋषींच्या साक्षीनं केली. परिणामी त्या पुण्यवान राजा राणीलाही पुढे वैकुंठ पदच प्राप्त झालं. जय जय रघुवीर समर्थ.